या कार्यक्रमासाठी आलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि एवढ्या प्रचंड संख्येने आलेले सर्व या जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ युवक आणि आमचे सर्व सहकारी, सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व युवक सहकारी बंधूंनो, आज आपण सर्वजण या जिल्हा परिषद मतदारसंघामधील सर्व कार्यकर्त्यांना आपण एकत्र बोलवलं आणि आपल्या निरोपावर फक्त मेसेज पाठवला, व्हॉट्सअपवर आपल्या सर्वांना निमंत्रण दिलं आणि या सर्व निमंत्रणाचा स्वीकार करून एवढ्या प्रचंड संख्येने आपण आलात याबद्दल आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून, मनापासून मी स्वागत करतो. आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आजची बैठक, आजची सभा हे 2-3 विषयाकरता आपण एकत्र आलेलो आहोत. माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी, अध्यक्ष असतील, आमचे सरचिटणीस असतील किंवा ज्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान जर करायचं असेल आपल्याला, तर आपण सर्वांनी ताकदीने एकत्र येऊन या देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो प्रमुख पक्ष आहे, त्या प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्याचा ह्या गटाचा हा मेळावा आपला आयोजित केलेला आहे. आपण सर्वांना प्रश्न पडले की आता लोकसभेचं करायचं काय? त्या अपेक्षेने आधी सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेचं आपल्याला करायचं काय, हाही विषय मित्रांनो महत्वाचा आहे. पण एक गोष्ट मला आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणाने सांगायची की लोकसभेच्या अजून बारामती लोकसभेचा निर्णय अजून अद्याप झालेला नाही. ते काय आपले वरिष्ठ नेते बसतील, इथं काय लोकांनी मागणी केली जागेच्या संदर्भामध्ये, तो आपल्या हातातला विषय नाही. पण जो निर्णय या लोकसभेच्या मतदारसंघातला होईल, तो निर्णय झाल्यानंतर आपण सर्व कार्यकर्ते एकत्र बसू, या संदर्भामधली काय भूमिका आपल्याला स्वीकारायची आहे, या संदर्भामध्ये आपल्याला काय लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावना जाणून घेण्याकरता म्हणून सुद्धा आपला आजचा हा मेळावा आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना त्या माझ्याही लक्षामध्ये आलेल्या आहेत. तुमच्या मनामध्ये काय आहे हेही माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणानं आपले नेते देवेंद्र फडणवीस आहेत, आपले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याशी सुद्धा या संदर्भामध्ये निश्चितपणानं आपल्याला अविनाशी बोलावं लागेल. आणि या लोकांच्या भावना सुद्धा त्या त्यांच्या कानावर आपल्याला घालावे लागतील. पण चिंता करू नका, आपलं लक्ष जे आहे ते लक्ष आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीचं आपलं लक्ष आहे. विधानसभेला निश्चितपणाने या तालुक्यामधून आपल्याला भारतीय जनता पक्षाचा आमदार आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी तयारी ही आतापासून आपल्याला करावी लागणार आहे. आणि ती भूमिका आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते. आणि म्हणून हा बदल करायचा आहे का नाही, बदल करायचा का नाही सांगा मला, जरा मोठ्या आवाजात सांगा, बदल करायचा का नाही? हा बदल जर आपल्याला करायचा असेल तर आजच आपल्याला शपथ घेऊन कामाला लागावं लागणार आहे की गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये या इंदापूर तालुक्याच्या अविनाची अवस्था झालेली आहे, ती अवस्था सांगण्यासारखी अवस्था निर्माण झालेली आहे. आज देशामध्ये भाजपची सत्ता आहे. आज राज्यामध्ये सुद्धा विचार जर आपण केला तर 110-115 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत
ठीक आहे, काय राजकीय कंपल्शन असल्यामुळं इतर दोन पक्षांना आपण बरोबर घेऊन या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपण आणलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. पण आज इंदापूर तालुक्यात चित्र जर बघितलं तर इथं महायुतीचं नाव कोणी घ्यायला तयार नाही. योजना निधी आणताना सुद्धा जाणीवबुजून अन्याय केला जातो. गेल्या 10 वर्षांमधला हिशोब जर आपण बघितला तर आज कोणत्याही विकासाचं काम या तालुक्यामध्ये मित्रांनो घडलेलं नाही. 10 वर्ष आपण विरोधामध्ये बसलो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला, तुमच्यावर अन्याय झाला. ज्यांनी कैलासवासी भाऊंच्या विचारानं राजकारण समाजकारण या तालुक्यामध्ये केलं, भाऊंच्या बरोबर काम करणारी जुनी माणसं सुद्धा आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कधी आपण कुणसी राजकारण केलं नाही, कधी आपण जातीवादाचं राजकारण केलं नाही, कधी आपण भ्रष्टाचाराचं राजकारण आपण केलं नाही, कधी आपण समाजामध्ये भांडण लावण्याचं राजकारण आपण केलं नाही. पण आज दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये जे पेरलं गेलेलं ह्या तालुक्यामध्ये जे निष्क्रियतेचं बीज रोवलं गेलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये मित्रांनो आपल्याला काम करावं लागेल. ही वस्तुस्थिती आता या इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे. काल परवा कुठेतरी कळमला एक सभा झाली, हत्तीवर मिरवणूक काढली. हत्ती हे खरं कसं पाहिलं तर गणरायाचं प्रतीक आहे. त्याची पूजा आपण करतो. हत्तीवर बसून कधी मिरवणूक नाही काढत आपण. पण आज काय बुद्धी सुचली कुणाला कोणाच. आता हत्तीचं बिल मी माहिती काढली, 7.5 लाख रुपये हत्तीचं बिल झाले. 7.5 लाख रुपये हत्तीचं बिल दिलं कोणी? हा कोणता लाभार्थी आहे? हा कोणता ठेकेदार आहे? हा सवाल करावा लागेल आपल्याला. म्हणजे आम्ही तर चालत आलो इथं. मग आता काय माणसं चालता चालता गाडीमध्ये बसली, काय माणसं गाडीमध्ये बसता बसता घोड्यावर बसली, काय माणसांना घोड्यावर बसता बसता हत्तीवर बसायला लागली. आता उद्याच्या विधानसभेला जर असा कोणी उमेदवार उभा राहिला आपल्या विरोधामध्ये तर तो हेलिकॉप्टर मध्ये फिरेल आणि ते हेलिकॉप्टर सुद्धा कोणातरी लाभार्थीचा असेल. हे इंदापूर तालुक्याला चित्र बघावं लागेल. आणि म्हणून हा कुणाच्या जीवावर चाललेला कार्यक्रम आहे. हत्ती आणला कुणी? त्या ग्रामपंचायतच्या पाठीमागे कार्यक्रम झाल्यानंतर जेवण दिलं कुणी? कोण लाभार्थी आहे? कोण ठेकेदार आहे? कुणाचं कमिशन आहे? हा विचार आता आपल्याला करावा लागेल. विरोधकाचा म्हणून आम्ही बोलत नाही, वस्तुस्थिती बोलतोय. आणि तुम्ही आम्हाला म्हणताय अहो मला तर म्हणजे जमत दिला, शेवटी मला पत्र द्यावं लागलं. मला आला वरिष्ठांचा फोन, काय अडचण आहे का? आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊ का, एस्कॉर्ट देऊ का, पायलट देऊ का? म्हणलं हे सगळं आयुष्यात भोगलंय. म्हणलं मी एवढा काय नाभार माणूस नाही. पण आज या इंदापूर तालुक्याच्या लोकशाहीला शोभणारी गोष्ट नाहीये. तुम्ही आरवाच्या भाषेमध्ये आमच्याबद्दल बोलताय, तुम्ही शिवराज भाषेमध्ये आमच्याबद्दल बोलताय, तुम्ही शिवीगाळ आमच्याबद्दल करताय, अरे पुण्याची भाषा तुम्ही आमच्याबद्दल करताय आणि सरळ सांगताय की तुम्हाला आम्ही तालुक्यात फिरू देणार नाही. आणि बाकीची पुढारी बसलेली स्टेजवर दात काढतात. ही संस्कृती नाही इंदापूर तालुक्याची. अविनाशी आमची नाही संस्कृती. या इंदापूर तालुक्यामध्ये भाऊंच्या विरोधामध्ये गणपतराव उठे उभे राहायचे. मला भाऊंनी एकदा किस्सा सांगितला. भाऊ प्रचाराला येत होते आणि कोथुंबीच्या पुढं एक जीप गाडी बंद पडली होती. भाऊंनी गाडी उभा केली आणि ती गाडी होती गणपतराव उठेची. भाऊंची विरोधी उमेदवार. भाऊनी गाडी उभा केली, तुमची गाडी बंद पडली, माझ्या गाडीत बसा. त्यांना गाडीत घेतलं भाऊंनी आणि माळेवाडीला नेऊन संध्याकाळी रात्री 2 वाजता सोडलं आणि सकाळी पुन्हा गणपतराव उठे स्टेजवर भाऊंच्या विरोधामध्ये भाषण करायला लागले. भाऊ असं म्हणले नाही कधी. ही इंदापूर तालुक्याची संस्कृती. आज काय चाललेलं आहे? सत्तेची जर एवढी मस्ती असेल तर या इंदापूर तालुक्याने 50 वर्ष बघितलेली आहे. 35 वर्ष भाऊ आमदार होते, 17 वर्ष मंत्री होते, 7 वर्ष खासदार होते. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तुम्ही सर्वांनी 4 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवला
आणि तुम्ही 2.5 वर्ष राज्यमंत्री होता, तुम्ही 15 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो, कधी आमच्या डोक्यामध्ये कोणाच्या संदर्भामध्ये चुकीची भावना कधी आली नाही, न कधी विरोधकाला आम्ही त्रास दिला नाही. कारण लोकशाहीमध्ये मिळालेलं पद काही कोणाच्या कायमचं तांबडपट घेऊन आलेलं कोणी नाहीये. पण दुर्दैवानं आज ही सत्ता, ही मस्ती आणि हा दादागिरीचा विषय हा पुन्हा पुढे यायला लागलेला आहे. तर गैरमार्गाने संपत्ती निर्माण करण्याचं काम जे ह्या तालुक्यामध्ये चाललेलं आहे त्याची ही प्रतिकृती आहे मित्रांनो. आणि म्हणून विचार करावा लागेल आपल्याला. आम्ही तुम्हाला सवाल विचारतो, 10 वर्षामध्ये ह्या जिल्हा परिषद गटासाठी आपण काय केलं? आम्ही सांगतो गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही मंत्री असताना या भागासाठी काय केलं? काळेवाडीला सबस्टेशन आपण मंजूर केलं, ते चालू करून दाखवलं. नव्या पिढीला शिक्षण देण्याकरता एसबी पाटीलची संस्था काढली. आज तिथं 5000 विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देतोय. या उजनीच्या पाण्याचं नियोजन आम्ही आमच्या 20 वर्षाच्या काळामध्ये कधी आम्ही नियोजन ढोळून दिलं नाही. या शेजारी दोन्हीला MIDC आपण मागच्या 20 वर्षामध्ये काढली. आज तिथं तरुण लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतोय. तुम्ही 10 वर्षामध्ये काय केलं? हा सवाल आहे. याची उत्तर द्यावे लागतील लोकशाहीमध्ये. मतं घ्यायची सगळ्या नावाखाली, मतं घ्यायची खोटं बोलून, मतं घ्यायची लबाडी करून, आणि मग मात्र प्रश्न विचारला की सांगायचं हे यातलं मला काही कळत नाही. मग कळते कशातलं? कळते कशातलं सांगा मग तुम्ही. मला कळते कशातलं? टक्केवारी असा प्रकार आहे. अ, ब, क आणि ड. 1 कोटीचं काम मंजूर झालं तर पहिल्यांदा हिस्सा मिळतो अ ला. अ कोरे तुम्ही ओळखा. त्या अनी त्याचा मर्यादा घ्यायचा, मग द्यायचं ब ला. बळी त्याचा मर्यादा घ्यायचा, मग द्यायचं क ला. कळी त्याचा मर्यादा घ्यायचा, मग द्यायचं ड ला. की ड गेला धाव्यात चौकून. कशी काम होणार आहे सांगा? अहो इथला भावडीच्या इथला जलसंधारणाचं काम चाललंय. प्रशांत तुमच्या गावात काम चाललंय. 5.5 कोटी रुपयाचं इस्टिमेट आहे. मी सहज फोन केला त्या अधिकाऱ्याला. 46%. तुम्ही तर कोणते 10% म्हणला, पण 46%. 5 कोटीच्या कामामध्ये तर 46% असतील. 46% म्हणजे निम्याला निमच खाण्याचा कार्यक्रम चाललाय. ही काही लूट आहे? इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सांगतो तुम्ही आम्हाला आव्हान देताय, तुम्ही आमच्याबद्दल अपशब्द वापरताय. काय आम्ही काय चूक केली? त्या इंदापूरच्या उजनी धरण बांधलं, चूक झाली. या तालुक्यामध्ये 22 गावांना पाणी दिलं, चूक झाली. खडकोटला कालव्याचं पाणी आणलं, चूक झाली. 35,000 मुलांना शिक्षण दिलं, चूक झाली. 8,000 लोकांना नोकऱ्या लावल्या, चूक झाली. इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान देशामध्ये उज्ज्वल केला, चूक झाली. कारखानदारी काढली, चूक झाली. उद्योगधंदे आणले, चूक झाली. काय चुकलं काय तुमचं? तुम्ही आम्हाला आव्हान करताय. जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये सुद्धा मी पालकमंत्र्यांना सुद्धा दोनदा भेटलो. त्या मागच्या 2 महिन्यांपूर्वीच्या काळामध्ये सरकार आघाडी महायुतीचं आहे, तुम्ही अन्याय करता. आणि मग आता हा अन्याय हा शिगाला पोचलाय. आता मित्रांनो संपूर्ण हे बघा, आपण गरीब आहोत. नाही आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टरची गाडी, नाही आपल्याकडे 5 एकरचा बंगला, नाही आपल्याकडे हेलिकॉप्टर लँड करण्यासारखी परिस्थिती, नाही आपल्याकडे मोठे उद्योगधंदे, नाही आपला स्टोन क्रशर, नाही आपला कमिशनचा धंदा. आम्ही जनतेशी प्रामाणिकपणे राहतो. ठीक आहे, 2 वेळा लोकांनी आम्हाला नाकारलं, हर्षवर्धन पाटील कधी गप बसला नाही. आजही कुठल्या पदावर नसताना सुद्धा या इंदापूर तालुक्याच्या सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका ही रक्तामध्ये खानदानी रक्त आहे, ते काही लबाडीचं रक्त नाही. आणि मग तुम्ही आम्हाला धमक्या देणार असाल, तुम्हाला सर्व कार्यकर्त्याला सांगायचंय त्याचा जाब आपल्याला विचारावा लागणार आहे. आणि तो जाब या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आपल्या गावामध्ये मतं मागायला येतील संपवतात, विचारावं लागेल आपल्याला. या पद्धतीने राजकारण करून नाही चालणार मित्रांनो. 2014 पर्यंत आम्ही मंत्री होतो, खडकवासल्याला पाणी येत होतं. आलंय का कोळकच्या तळ्यामध्ये पाणी 10 वर्षात? सांगा बरोबर, कुठून सांगा कोणी सांग आलंय का पाणी?
आलंय का नाहीरुईला पाणी, आलंय का बिजोडीच्या तळ्यामध्ये पाणी, आलंय का तरंगवाडीच्या तळ्यामध्ये पाणी? मग खडकवासल्याचं पाणी गेलं कुठं? संसर्गचं पाणी गेलं कुठं? 22 गावाचं 8,000 एकराचं बारमाही पाणी गेलं कुठं? आणि मग या उजनीवर तर काय बोलावं? काय अवस्था आहे उजनी धरणाच्या पाण्याची? ही जबाबदारी कोणाची आहे? आता 6,000 क्युसेक पाणी सोडले मित्रांनो. 15 डिसेंबरला उजनीचं पाणी 62% होतं. 15 डिसेंबरला. आणि आज या 2.5 महिन्यामध्ये -18 टीएमसी पाणी झाले. -18 टीएमसी पाणी झाले. कोण जबाबदार आहे? त्या सिनावाडा बोगद्यात तर रोज पाणी चालू आहे. कोणी थांबवायचं पाणी? त्या सोलापूर जिल्ह्यातली माणसं म्हणायची आम्हाला कॅनलला पाणी नको, तरी कॅनलला पाणी चालू. आता सोलापूरला प्यायला पाणी द्यायचे, सोलापूरला पाणी लागतं 18 टीएमसी, पाणी सोडायचं 6 टीएमसी. कोण जबाबदार आहे ह्याला? का तुम्ही नियोजन करत नाही? आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो, या सगळ्या बॅकवॉटर मध्ये आता भीमा नदीचं मूळ पात्र जे आहे ना तेवढं शिल्लक राहिले. आता काय करायचं शेतकऱ्यांनी? कुणी जबाबदारी घ्यायची या प्रश्नाची? ही काय ठिकाण आहे? ही वस्तुस्थिती आहे. शेवटी या तालुक्यातला शेतकऱ्याचा व्यवसाय हा शेतीवरती आहे. या इंदापूर तालुक्याचं 2014 वार्षिक उत्पन्न या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं 4,500 कोटी रुपये होतं. आज या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 1200 कोटी आहे. 3,000 कोटी कुणाची कमी झाली? तुम्ही काबाड कष्ट करता, तुम्हाला तुमची मागणी काय? आम्हाला वेळेवर पाणी द्या, आम्हाला वेळेवर वीज द्या, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करा. संपला विषय. शेतकरी काबाड कष्ट करतोय. काय अवस्था निर्माण झालेली आहे? कोण जबाबदार आहे? इथलं नियोजन शून्य. लोकप्रतिनिधी हा जबाबदार आहे. 10 वर्षामध्ये निष्क्रियता, 10 वर्षामध्ये भ्रष्टाचार, 10 वर्षामध्ये जातीवाद, 10 वर्षामध्ये गुंडाराज आणि 10 वर्षामध्ये कमिशन ठेकेदार. एवढंच काम झाले का? 10 वर्ष सांगा मी बोलतोय चुकीचं आहे का? चुकीचं झालं सांगा, मी माझे शब्द माघार घेतो. लाईव्ह चालू आहे का? मला माहिती. मी शब्द माघार घेतो. चुकीचं असेल ते सांगतो. का तुम्ही या जो इंदापूर तालुका कडच्या फोडासारखा कैलासवासी भाऊंनी समाजकारण राजकारण केलं, गोलक साहेबांनी समाजकारण राजकारण केलं, गणपतराव पाटलांनी 10 वर्ष राजकारण समाजकारण केलं, आम्ही 20 वर्ष राजकारण समाजकारण केलं. पण असलं काम या 10 वर्षासारखं या तालुक्यामध्ये मित्रांनो कधी घडलेलं नाही. याचा हिशोब हा घ्यावा लागेल आपल्याला. आता समजतो 14ला आमचा पराभव झाला तर आमची नाकेबंदी केली. कर्मयोगी कारखाना कसा बंद पडेल, त्याची आर्थिक कोंडी कशी होईल, टार्गेट केलं. मला टार्गेट केलं आपल्या कर्मयोगी कारखान्याला, निराविमा कारखान्याला टार्गेट केलं. एक दमडा दिला नाही जिल्हा बँकेमधून सांगतो तुम्हाला. तुम्ही आज सांगताय सभेमध्ये की आमच्या जीवी आहेत त्या. तुमच्या जीवी आहेत त्या कुठल्या जीवी आहेत मला माहिती सांगतो तुम्हाला. कशाला बोलायला होतं या ठिकाणी? कोणतरी म्हणलं परवाच्या सभेमध्ये कर्मयोगी कारखान्यांमध्ये आमच्या जीवी आहेत म्हणून कारखाना चालला. आता तुमच्याकडे कारखाना चालवणारा एवढ्या जर जीवी तुमच्याकडे असतील तर जीवीवरच आपण कारखाना चालवतो ना. काय बोलतो आपण, त्याचे काय परिणाम होतील? आणि त्यांचा जर कोणी नेताच म्हणला अविनाशी, ते म्हणला की आता 2 महिने जाऊन करा, 2 महिन्यांनी बघू आपण. म्हणजे लोकसभा झाल्यानंतर काय होणार आहे तुम्ही जर अगोदरच सांगणार असाल. मी नाही ती बोलतो बरं का. आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलो, काही स्वार्थासाठी गेलो नाही. 5 वर्ष मी भाजपमध्ये काम केलं. सांगा एक तरी पद मला भाजपकडून मिळालं का? मी म्हणलं का भाजपला मला काही द्या म्हणून? नाही म्हणलं मी. जाताना म्हणलं असतो मी रुसलो असतो, फुगलो असतो, कुठेतरी जाऊन नॉट रिचेबल झालो असतो. आम्ही स्वार्था करता गेलो नाही. कोण कुठे गेलं ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. आणि म्हणून आज हे सगळं चित्र जर आपण बघितलं, कार्य भूमिका तो अन्याय सांगण्यासारखा नाही. एवढा अन्याय मित्रांनो झालाय.
आज गावागावामध्ये भांडणं, गावात जे गाव ज्या माणसाला वैतागले तो ह्यांच्या गाडीत बसलेला माणूस असतो. आम्ही तर कधी जातीवादाचं राजकारण केलं खरंच केलं. जो आपल्या बरोबर येईल तो आपला माणूस संपतो. पण केवळ ह्यांच्या स्वार्थाकरता म्हणून, केवळ ह्यांच्या फायद्याकरता म्हणून अशा काही गोष्टी मित्रांनो या लोकांच्या हात माध्यमातून घडत आहेत. त्याचा कुठेतरी आपल्याला गांभीर्यानं तुम्हाला आम्हाला सर्वांना विचार करावा लागणार आहे. ही परिस्थिती आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाली आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधीचं काम काय असतं? प्रशासन नीट ठेवणं, ग्रामपंचायत पाहिजे, लाईनमॅननी गावामध्ये काम नीट केलं पाहिजे, शिक्षकांनी शाळेमध्ये नीट शिकवलं पाहिजे, रेशन दुकानामध्ये गोरगरिबांना धान्य येतंय का नाही ते बघणं काम आपलं आहे. कोणाचे थांबले असतील ते नीट करून देणं आपलं काम आहे. एखाद्या घरामध्ये लग्न झालं असेल आणि एखादी सून आली असेल, तिचं रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तिचं रेशन कार्ड मध्ये नाव समावेश करून घेतलं पाहिजे. एखादी मुलगी दुसऱ्याच्या घरात लग्न झालं असेल तर तिचं कार्ड नाव कमी करून त्या कुटुंबामध्ये रेशन कार्डामध्ये तिचं नाव आलं पाहिजे. ही साधी साधी अपेक्षा लोकांच्या असतात आणि ह्याला प्रशासन म्हणतात. आज अशी अवस्था आहे, एवढ्या खोट्या नाट्या केसेस केल्या जातात पोलीस स्टेशन मध्ये. मी एसपीला सुद्धा 4 वेळा सांगितलं, मी प्रत्येक अधिकाऱ्याला सांगतो बाबा असं कुणी वागू नका. ठीक आहे, अधिकारी आता त्याच्या लक्षात आले, अधिकाऱ्यांचा काही दोष आहे असं मानत नाही. दोष कोणाचा आहे? फोन करणाराचा दोष आहे. आणि कोण फोन करतं की तुम्हालाही माहिती माझ्यापेक्षा सांगतो. म्हणजे ज्याला मारलेलं असतं तो पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर ज्यांनी मारलेलं असतं तो तिथं हजर असतो, त्याच्यासाठी फोन आलेला असतो. घडतंय का नाही सांगा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आज इंदापूर तालुक्यामध्ये खूप गांभीर्यानं मला असं वाटतं आपल्याला विचार करण्याची आज या ठिकाणी वेळ आलेली आहे. आणि हे कुठेतरी आपल्याला काम प्रामाणिकपणाने करावं लागेल. सांगा बरं मला, कोणाला ह्या 10 वर्षामध्ये नोकरी मिळाली? हा एखादा मुस्लिम समाजाचा मुलगा इथं हात वर करा. हा एखादा दलित समाजाचा मुलगा हात वर करा. हा एखादा माळी समाजाचा मुलगा हात वर करा. हा एखादा मराठा समाजाचा मुलगा हात वर करा. हा एखादा धनगर समाजाचा मुलगा त्यांनी हात वर करा. हा एखादा 12 बलुतेदाराचा मुलगा की ज्याला नोकरी ह्यांनी लावली 10 वर्षामध्ये. एक उदाहरण सांगा. लागल्या नोकऱ्या कुणाला लागल्या? मेवना, मेवण्याचा मेवना, मेवना आणि मेवनाचा मेवना. ह्याच्या पलीकडे आहे का काही सांगा मला? 3 कुटुंबाचा लाभ झाला बघा या तालुक्यामध्ये 10 वर्षामध्ये. लाभ कुणाचा झाला? 3 कुटुंबाचाच लाभ झाला. 4थं कुटुंब सुद्धा नाही. आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता. आज मला सांगा, मी तर कुठल्याच पदावर नाही. आता हे काल एक पद आलं की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिलं, की राष्ट्रीय सहकारी संघाचा अध्यक्ष, एनसीडीसीचं डायरेक्टर मिळालं. ठीक आहे, मी त्यांचे आभार मानतो. तुम्ही माझा सत्कार इथे केला. माझा सत्कार नसून हा सत्कार तुमचा सत्कार आहे. या तालुक्याच्या स्वाभिमानी शेतकऱ्यांचा सत्कार आहे. आपल्या काळामध्ये जवळजवळ आपण 7 ते 8 हजार लोकांना नोकऱ्या लावल्या. मी राज्याचा कृषी राज्यमंत्री असताना प्रकल्पग्रस्त जीआर काही साक्षीदार इथं बरीच बसले सोडतो. त्या जीआर मध्ये काढ होती एकूण जागेच्या 3% जागा निघाल्या तर प्रकल्पग्रस्तांना नोकरी लागायची. मी त्यावेळेस मुंडे साहेबांना आणि मनोज जोशी साहेबांना, आज दोघे विचारी नाही, त्यांच्याकडे गेलो. म्हणलं हा जीआर फक्त एक शब्द बदला, एकूण जागेचा 3% फक्त करा. निघणाऱ्या जागेचा शब्द काढा, एकूण जागेचा 3% तेवढा. तसले लाभार्थी नाही ते खरे लाभार्थी येतो. कारण त्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्याकडे प्रकल्पाचा दाखला होता. अशी मुलं लागली, आज काय रिटायर झाली, त्यांची कुटुंब सुधारली, त्यांची नवीन पिढी, कोण डॉक्टर झालं, कोण इंजिनियर झालं, त्याला विकास म्हणतात. सांगा बरं, एक तरी माणसाला नोकरी लावली का? एक तरी विकासाचं काम ह्या तालुक्यामध्ये एक संस्था काढली का सांगा? एक संस्था काढली का सांगा? 2 अंगणवाड्या सेविका मदतनीस काढल्या, आपण बालवाड्या काढल्या,
आपण विनाग्रांच्या शाळेला परवानगी दिली आणि आज तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 1,36,000 आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये 39,000 मुलं वाढली. एक नवी शाळा निघाले का आपल्याला? आणि विकास म्हणजे जर 1/3 पॉप्युलेशन आपल्या तालुक्याची जर विद्यार्थी दशकामध्ये असेल तर त्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. भाऊची आम्हाला शिकवत होती. भाऊचे एक संस्कार आमच्यावर आहे. दुर्दैवानं असं कोणतंही काम झालं नाही आणि आज तरुणांची बेकारी वाढायला लागली. सुशिक्षित बेकार. सांगा बरं कोणता कार्यक्रम झाला? कोणतरी मंत्री आला का आपल्या तालुक्यात 10 वर्षामध्ये? सांगा. अहो आम्ही मुख्यमंत्र्याला घेऊन येतो या मतदारसंघामध्ये. का नाही तो? तर या तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे जावं म्हणून. त्या काळामध्ये इंदापूरचं म्हटलं की माणूस अभिमानानं सांगायचं भाऊंचा तालुका का, कैलासवासी भाऊंचा तालुका का, अभिमानानं माणसं बोलायची. आज आम्ही सांगतो बाहेर सांगू नका आम्ही इंदापूरचा आहे. काय बोलतात तुम्हाला माहिती? आज अख्खं प्रशासन वैतागून गेलेलं आहे या सगळ्या भ्रष्ट कारभाराला. आणि याचा त्रास कुणाला होतो? मुठभर माणसं पैसे मिळून मोठी झाली हो. याचा त्रास सामान्य माणसाला मित्रांनो या ठिकाणी होतो. एक साधं उदाहरण सांगतो. पालखी मार्गाचा मगाशी उल्लेख झाला. पालखी मार्ग गडकरी साहेब, मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला. पाटस पासून पंढरपूर बंडी शेगाव पर्यंत पालखी मार्ग झाला. इंदापूर तालुक्यामध्ये पालखी मार्ग 73 किलोमीटर आहे. 6,830 कोटी रुपयाचं काम आहे आपल्या तालुक्यात. 3 टेंडर झाले. पहिले टेंडर झालं शेळकेनी टेंडर घेतलं पाटस ते बारामती काटेजीवाडी पर्यंत. दुसरं टेंडर झालं कामतेनी टेंडर घेतलं काटेजीवाडी ते इंदापूर. तिसरं टेंडर झालं एनपी कन्स्ट्रक्शन तपाडिया. कोण तपाडिया माहिती तुम्हाला? माहिती तपाडिया कोण येते? थापाडिया नाही तपाडिया. त्यांनी काम घेतलं. काम कुठलं? इंदापूर पासून जुबेवाडी गट नंबर 2 माळीनगर पर्यंत. चला आपण आता उद्याला गाडीत जाऊ. सेम स्पेसिफिकेशन सगळा जर तोच कामाचा. पाटस पासून काटेवाडीचा रस्ता भाग कसा झालाय? नंबर 1 चा रस्ता झालाय. मी त्या शेळकेचं अभिनंदन करतो. कोण शेळके काळा गोरा मला माहित नाही. काटेवाडी पासून आपण निघालो इंदापूर. इथं 120 आणि 140च्या स्पीडनी गाड्या जाणार आहेत असतील. हे बघायचं कोणी? टीका नाही, वस्तुस्थिती आहे. हे बघायचं कोणी? आम्ही बघायचं. सामान्य माणसांनी बघायचं. एखादा अपघात झाला बिचारी 10-5 माणसं दुर्दैवाने गेली आणि त्या घरात एखादी जर विधवा महिला झाली तर तिचं पाप फेडायचं कोणी? हे असं नव्हतं शिक्षण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये. कुठेतरी ह्या गोष्टी थांबवाव्या लागतील आपल्याला. आम्ही काय पदाकरता भाषण करणारी माणसं नाही. मला जनतेने भरपूर दिलेलं आहे. वयाच्या 28-29 वर्षी तुम्ही मला आमदार केलं, राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो. अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे? तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे, पद महत्वाचा नाही माझ्यासाठी. पण आपण अशा गोष्टी कधी केल्या नाही. आज ज्या सवय लागलेल्या आहेत. अहो साधं ग्रामपंचायत मध्ये सुद्धा जर आता मेंबर सांभाळणं सुद्धा अवघड झाले. आता लगीन मेंबर म्हणते मला बंदी की काम सांगतो. आता व्यवसाय करा, त्यांनी जोरून करा, त्याचा व्यवसाय आहे. पण कुणी उठायचं याचं काम घ्यायचं. आता ते एक नवीनच फंडा काढलाय. तू माझ्याकडे लिखू का? 2 कोटी लिखू, आमच्या पक्षात प्रवेश करतो. हा एक नवा प्रकार तुला आहे. काय गेली आमच्यातली काय माणसं वंचर गेली. लोकांना माहिती हे काय चाललंय. आणि मग काम असं चाललेलं आहे. अविनाशजी आपल्याला एक काम करावं लागेल. निवडणुका होत्या लोकसभेच्या. पुन्हा मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत. पण या इंदापूर तालुक्यामध्ये हर घर जल योजना 800 कोटी रुपये मोदी साहेबांनी दिल्या. तुमच्या पळजळ गावाला सुद्धा योजना मंजूर झाली. या योजनेची आपल्याला चौकशी करावी लागेल. आणि मोदी साहेबांना भ्रष्टाचार चालत नाही. इथं काय चाललंय बघावं लागेल आपल्याला. कारण शेवटी त्या GR मध्ये म्हटलेलं आहे
एखाद्या गावाची जर योजना झाली तर पुन्हा 30 वर्ष त्या गावाला पिण्याच्या पाण्याकरता एक दमडा मिळणार नाही असं जे आर मध्ये म्हटलेलं आहे. केंद्राच्या जल मिशन योजनेमध्ये ग्रामपंचायतचा निधी नाही, जिल्हा परिषदचा निधी नाही, राज्य सरकारचा निधी नाही, सगळे पैसे केंद्र सरकारचे संपू. त्याच्यावर तुम्ही मालक झाला. भूमिका स्पष्ट घेऊन आपल्याला या पुढच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणून आज आपण इथं आता मी राष्ट्रीय सहकारी साखर संघावर माझी निवड झाली. आपले 2 प्रश्न आहेत, कारखाने, नीरा विमानतळ, गोबी साखर कारखाना. आपलं जीवनमान त्या कारखान्यावरती अवलंबून आहे. झाला आतापर्यंत 9-9.5 वर्ष आपला त्रास झाला, वनवास संपला आपला. आता काळजी करू नका, मंदिरामध्ये बसलोय मी, तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी भूमिका जाहीर करतो. आता चिंता कोणाच्यात काय. त्यामुळे कोणी किती जरी आर्थिक कोंडी करण्याचा आमचा प्रयत्न केला तरी आता ते घडणार नाही. आणि पुन्हा एकदा हे 2 साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये तुम्ही 2 वर्षांमध्ये तुम्हाला सांगतो की आपण असं नियोजन आपण करू या परिसरामध्ये नंबर 1 चा कारखाना चालू राहणार नाही. आर्थिक कोंडी का केली माहिती का आपली, हे बंद पडलं पाहिजे. 22,000 शेतकऱ्यांचा प्रपंच उद्ध्वस्त झाला पाहिजे. 2,500 कर्मचारी भिकायला लागले पाहिजे. आणि हा सगळा ऊस आम्हाला मिळाला पाहिजे. अहो एजंट झाली खाजगी कारखान्याची, एजंट पुढारी एजंट झाली. दूध संघ आपला ठीक आहे, म्हणजे अडचणी आल्या, पॉलिसी वेगळ्या होत्या, अडचण निर्माण झाली. मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. म्हणलं आम्हाला तुम्ही अमोलशी टायअप करून द्या, आमचा संघ पुन्हा जिवंत करा. अमोलचा करार झाला 5 वर्षाचा. तिथं काय मुलांनी माझा मगाशी सत्कार केला, उभं सत्कार केला नाही. आज 1.25 लाख लिटर दूध या दूध संघामध्ये जमा होत आहे. आणि महिन्याला 21 कोटी रुपयाचं पेमेंट, 10 दिवसाला 7 कोटी रुपयाचं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. 21 कोटी महिन्याला म्हणले तर 12 महिन्याचे 250 कोटी रुपये झाले. हे कुठून पैसे आले? हे नियोजन आहे तुमच्याकडे? 16,000 मुलं 10वीच्या परीक्षेला बसले आणि 12,000 मुलं 12वीच्या परीक्षेला बसले. हा नियोजन तुमच्याकडे. उद्या निकाल लागल्यानंतर ही सगळी मुलं पास झाल्यानंतर ऍडमिशन कुठे मिळणार आहे? हा नियोजन तुमच्याकडे. कोण करायचं हे काम? आज दुपारी आम्ही मीटिंग घेतली. हे सुद्धा ऍडमिशन निकाल लागल्यानंतर एका सुद्धा गरीब मुलाचा किंवा मुलीचं नुकसान शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणार नाही याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील घ्यायला तयार आहे. हे मला आपला सर्वांना हे काम करावं लागतं. सांगतो तुम्हाला, याला विकास म्हणतात, याला रचनात्मक काम म्हणतात. आणि म्हणून अविनाशजी, मी तर फार समाधानी माणूस आहे. 10 वर्ष माझ्याकडे कुठले पण किती त्रास झाला आमच्या लोकांना, किती अन्याय झाला आमच्या कार्यकर्त्यावर, कितीही त्या ठिकाणी खोट्या केसेस झाल्या. पण या इंदापूर तालुक्यातला भाऊंच्या नेतृत्वावर तयार झालेला स्वाभिमानी कार्यकर्ता, एक सुद्धा कार्यकर्ता हल्ला नाही. मला असं वाटतं माझ्या बदल होणार आहे. त्यांचे बी कार्यकर्ते खासगी बोलतात, आम्हाला भेटतात. म्हणजे आता हे स्पष्ट झालेलं आहे. एवढी घाण झालेली आहे, अधिकारी तालुक्यात यायला तयार नाही कुणी. एक काळ असा होता, इंदापूरचं पोस्टिंग म्हणजे प्रेस्टिजियस पोस्टिंग असायचं. बघा अधिकारी त्या काळातले आपण आणलेले अधिकारी, त्याच्यावर दबाव आणला जातो, खोट्या नाट्या केसेस करावं लागतात. सांगतो अहो, आता तुम्ही जे उल्लेख केला त्या कुंभरगावचा, काय सांगावं, म्हणजे अशा किती केसेस आहेत. याचा दाखला घे, कलेक्टरकडे दाखल कर, याचं मेंबरशिप डिस्क्वालिफाय कर, त्याचं डिस्क्वालिफाय कर. आणि म्हणून अशा बऱ्याच गोष्टी मित्रांनो या तालुक्यामध्ये मित्रांनो मात्र आपली परिस्थिती खूप अवघड होणार आहे. हे सुद्धा कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मला काय मिळालं, मला निधी मिळाला का नाही, माझं त्याचं पटत नाही, हे सगळं सोडून द्या. आता प्रत्येकाने एकच डोक्यात घ्या की मला आता बदल करायचा आहे. 95 कसं केलं आपण, माझ्या बंडोपरीचा पहिला नारळ या पळसदेव गावामध्ये फुटला होता आणि या पळसदेव गावाने पुढाकार घेतला आणि इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन घडलं. आज या पळसदेव गावामध्ये या जिल्हा परिषद गटाची बैठक आपण या ठिकाणी घेतलेली आहे.
हे मला प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगायचे. कार्यकर्ते सगळे आले तरच विजय मिळणार आहे आपल्याला. आणि माझा बूथ जर 51% खाली राहिला तर आपल्याला विजय मिळणार नाही. प्रत्येकाने जर आपापलं गाव आणि आपापला बूथ जर सांभाळला आणि त्या बूथवर सुद्धा सगळ्या जाती धर्मांना बरोबर घ्या, तरुणांना बरोबर घ्या, महिलांना बरोबर घ्या, शेतकरी सन्मान योजना आणली. आज दुपारी दूध संघामध्ये मी कृषी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं. 48,265 लोकांना, शेतकऱ्यांना 48,265 शेतकऱ्यांना कुणालाही कमिशन न देता उज्ज्वला गॅस योजना तुम्ही अविनाशजी 2025 मधला 2029 पर्यंत केले मोदी साहेबांनी. कॅबिनेटचा निर्णय पुढच्या 5 वर्षाकरता झाला. त्याला म्हणतात लोकनेत्याचं काम संपवतो. त्याचबरोबर मुद्रा योजना असेल, बरेच योजना आहेत अशा. इतक्या योजना आपल्याकडे आहेत, बरी भली मोठी यादी माझ्याकडे आहे. कुठेतरी आपण सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी ह्याकडे लक्ष द्या. एखाद्या गावचा रस्ता होईल न